मित्रांनो, कर्ज घ्यायच्या भानगडीत जास्त पडू नका. होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, इतर आणखीन काही सोसायट्याचे कर्ज, हे कर्ज घेऊन आपण काहीतरी घेतो आणि नंतर EMI भरत बसतो. याच्यामध्येच आपलं सगळं आयुष्य निघून जातं. तर जास्त कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. जे आपल्याकडे सेविंग आहे त्यामध्येच आपल्याला जे काही करता येईल ते करा. कारण कर्ज घेऊन ते परत दुप्पट फेडत बसण्यात काहीच मजा नाही. त्यामुळे आपल्याकडं मिनिमम 50% सेव्हिंग होईल, तेव्हाच तुम्ही कार लोन किंवा हाऊसिंग लोन किंवा इतर गोष्टी घेण्याचा विचार करा. अन्यथा विचार करू नका. जर आपण स्वतःच्या घरात राहत नसाल तर भाड्याच्याच घरात राहा आणि ते जास्त सोयीस्कर राहतं, जे फायदेशीर आहे. 70-80 लाखाचं घर घ्यायचं आणि परत EMI भरत बसायचं, त्यात काही मजा नाही. तर जेव्हा तुमच्याकडे 50% अमाऊंट जमा होईल तेव्हाच एखादं घर वगैरे घेण्याच्या तुम्ही भानगडीत पडा. अन्यथा भाड्याच्या घरात राहिलेलं कधीही चांगलं. कार लोन हे जेव्हा घेता तुम्ही तेव्हा पूर्ण 80% 90% घेऊ नका. ॲटलिस्ट तुमच्याकडे 50% अमाऊंट तरी रेडी पाहिजे, तेव्हाच तुम्ही कार लोन ही घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपण पर्सनल लोन घेतो, क्रेडिट कार्डवर अमाप पैसा घेतो आणि ते नंतर खूप टक्क्यानुसार ते आपल्याकडून वसूल करतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन या भानगडीत पडूच नका. तर माझा हाच सल्ला राहील. थँक्यू.